नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी मधील मराठी व्याकरणातील समास हा घटक अभ्यासणार आहोत। समास या घटकामध्ये आपण समासाची व्याख्या अभ्यासू, त्याचबरोबर त्याची वैशिष्ट्ये आणि त्याचे प्रकार आणि त्यामधील कोणकोणते उदाहरणे येतात हे एक अभ्यासू आपण। ठीक आहे, सर्वात आधी पाहू समास याचा अर्थ। पहा, बोलणाऱ्याच्या ओघात शब्दातील परस्पर संबंध दाखवणारे विभक्ती प्रत्यय व काही शब्द गाळून सुटसुटीतपणे तयार करतात, या शब्दाच्या अशा एकत्रीकरणाला समास असे म्हणतात। ही झाली थोडक्यात व्याख्या। याचं उदाहरण पाहूया। ग्रंथालय म्हणजे काय? ग्रंथाचे आलय। इथे काय सांगितलेलं आहे? ग्रंथाचे आलय म्हणजेच काय झालं? ग्रंथालय। सामासिक शब्द। सामासिक शब्द याचा अर्थ शब्दाच्या एका एकत्रीकरणाने जो शब्द तयार होतो त्यांना सामासिक शब्द असे म्हणतात। दोन शब्द दिलेले असतील किंवा वाक्य दिले असतील, त्यामध्ये शब्दाच्या एकत्रीकरणामुळे जो शब्द तयार होतो त्यालाच आपण सामासिक शब्द असे म्हणतो। आता समासाचा विग्रह कसा करतात हे पाहू। सामासिक शब्द कोणत्या शब्दापासून तयार झाला आहे हे स्पष्ट करण्यासाठी त्याची फोड करतो। या फोड करून दाखवण्याच्या पद्धतीलाच काय म्हणतात? समासाचा विग्रह असे म्हणतात। आता सामासिक शब्द म्हणजे काय? सामासिक शब्द म्हणजे काय याचं तुम्हाला एक उत्तम उदाहरण पाहूया आपण। क्रीडांगण। क्रीडांगण यामध्ये या सामासिक शब्दाचा विग्रह केलेला आहे। क्रीडांगण म्हणजे आपण खेळतो ते क्रीडेसाठी अंगण म्हणजेच क्रीडांगण होय। यामध्ये मात्रा वगळा आहे, त्याचबरोबर साठी वगळा आहे, इत्यादी विभक्ती प्रत्यय जे मूळ शब्द एकत्रित येतात त्यालाच आपण सामासिक शब्द असे म्हणतो। म्हणजे एखादं वाक्य दिले असेल तुम्हाला, त्यामध्ये दोन शब्द दिले असतील, त्याचं तुम्हाला फोड करायचे आहे, यातूनच तुम्हाला सामासिक शब्द तयार होतो। याची वैशिष्ट्ये पाहू आपण समासाची। समासामध्ये कमीत कमी दोन शब्द येतात। याचं उदाहरण क्रीडांगण म्हणजे क्रीडा हा एक शब्द झाला आणि अंगण हा म्हणजे काय झालं? क्रीडांगण। हे झालं पहिलं वैशिष्ट्य। दुसरं वैशिष्ट्य आहे समासातील शब्दांना पद असे म्हणतात। जे शब्द दिलेले असतात त्या शब्दांना काय म्हणतात? पद असे म्हणतात। उदाहरण राम व लक्ष्मण। हे झालं दुसरं वैशिष्ट्य। आणि तिसरं वैशिष्ट्य पहा, पहिला शब्द म्हणजे पहिले पद होय, दुसरा शब्द म्हणजे दुसरे पद होय। दोन वाक्य दिले असतील किंवा दोन शब्द दिले असतील, त्यामध्ये पहिलं पद म्हणजे पहिला शब्द म्हणजे पहिले पद आणि दुसरा शब्द म्हणजे दुसरे पद होय। आता सामासिक शब्द याची उदाहरणं पाहूया बघा। ज्ञानरूपी अमृत म्हणजे ज्ञानामृत। दुसरं उदाहरण पाच आरत्यांचा समूह म्हणजे पंचारती। तिसरं उदाहरण आहे प्रत्येक घरी म्हणजे घरोघरी। चौथं उदाहरण आहे निळा आहे कंठ ज्याचा तसा तो म्हणजे निळकंठ। पाचवं उदाहरण पाहू, गुरु व शिष्य म्हणजे काय झालं? गुरु शिष्य। विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये समासात कमीत कमी दोन शब्द असावेच लागतात। त्या प्रत्येक शब्दाला पद म्हटलं जातं। या दोन्ही पदापैकी कोणत्या पदाला प्राधान्य आणि कोणत्या पदाला गौण मानले जातं यावरून त्याचे प्रकार पडतात। हा असा तुम्हाला एक चार्ट बनवता येईल बघा। पद, त्याचबरोबर प्रधान आहे की गौण आणि समासाचे नाव। पहिलं पद प्रधान असतं तिथे काय होतं? अव्ययभाव समास होतो। दुसरे पद महत्त्वाचे म्हणजे प्रधान असतं तिथं तत्पुरुष समास होतो। आणि दोन्ही पदे प्रधान महत्त्वाची असतात तिथे द्वंद्व समास होतो। दोन्ही पदे तिथे गौण म्हणजे दोन्ही पदाचा बोध होत नाही, तिसऱ्याच पदाचा बोध होतो, तिथे काय होतं? बहुरवी समास असा होतो। तर समासातील कोणते पद महत्त्वाचे किंवा प्रधान आहे यावरून समासाचे प्रकार ठरतात। महत्त्वाचे पद म्हणजेच काय झालं? प्रधान पद। याला आपण प्लसचं चिन्हही देऊ शकतो। गौण पद म्हणजे कमी महत्त्वाचं। हे झालं वैशिष्ट्ये पदांचे। आता समासाचे प्रकार पाहू। पहिला प्रकार आहे अव्ययभाव समास। ज्या समासातील पहिले पद
महत्त्वाचे जो सामासिक शब्द क्रियाविशेषण अव्ययाचे कार्य करतो त्या समासात अव्ययभाव समास असे म्हणतात. पहा, ज्या समासामध्ये पहिले पद महत्त्वाचे असते आणि अव्ययाचा बोध होतो तिथे काय होतं, अव्ययभाव समास असा होतो. उदाहरण आहे अजन्म म्हणजे जन्मापासून. दुसरं उदाहरण आहे अकंठ म्हणजे कंठापर्यंत. आता अव्ययभाव समासाची वैशिष्ट्ये पाहूया. पहिलं वैशिष्ट्य आहे पहिलं पद महत्त्वाचं नसून बहुधा अव्ययच असते. यामध्ये पहिलं पद महत्त्वाचं असतं आणि ते अव्ययच असतं. हे झालं पहिलं वैशिष्ट्य. आणि दुसरं वैशिष्ट्य सामासिक शब्दात क्रियाविशेषणप्रमाणे काम करतं. यामध्ये आ, यथा, प्रति वगैरे उपसर्गांना संस्कृतमध्ये अव्यय म्हणतात. जर तुम्हाला अव्ययभाव समासामध्ये असे उदाहरणामध्ये आ, यथा, प्रति असे वाक्य जर आली तर तुम्ही काय म्हणताल, अव्ययभाव समासाचं हे उदाहरण आहे. तिसरं वैशिष्ट्य पाहू, जागोजागी. या शब्दात अव्यय दिसत नसले तरी त्याचा विग्रह अव्ययासारखाच केला जातो, म्हणून या शब्दाचा समावेश अव्ययभाव समासात होतो. उदाहरण पाहूया. जागोजागी म्हणजे प्रत्येक जागी. त्याचबरोबर प्रत्येक गावी म्हणजे प्रत्येक गावी. जन्मापासून म्हणजे प्रत्येकाच्या जन्मापासून. हे झाले उदाहरण अव्ययभाव समास. आता दुसरं उदाहरण पाहूया. आता दुसरा प्रकार पाहू, तत्पुरुष समास. याची व्याख्या लिहून घ्या. तत्पुरुष समासामध्ये दुसरे पद हे महत्त्वाचे असते. यामध्ये अर्थाच्या दृष्टीने गाळलेले शब्द किंवा विभक्ती प्रत्यय विग्रह करताना द्यावा लागतो. म्हणजे तत्पुरुष समासामध्ये काय झालं बघा, तत्पुरुष समासामध्ये दुसरं पद अत्यंत महत्त्वाचं असतं आणि अर्थ लावल्यानंतर गाळलेले पद हे विभक्ती प्रत्यय विग्रह करताना द्यावा लागतो. उदाहरण आहे याचं राजपुत्र, राजाचा पुत्र. क्रीडांगण, क्रीडेसाठी अंगण. अष्टकोन, 8 कोणांचा कोण म्हणजे अष्टकोन होय. झाले तत्पुरुष समासाचे उदाहरण. आता पाहू द्वंद्व समास. तिसरा प्रकार आहे द्वंद्व समास. या समासामध्ये दोन्ही पदे महत्त्वाची असतात. दिलेल्या वाक्यात शब्दात दोन्ही पदे काय असतात, महत्त्वाची प्रधान असतात. याचं वैशिष्ट्य पाहू. यामध्ये दोन्ही पद महत्त्वाची असतात. तसेच सामासिक शब्दाचा विग्रह आणि ब अथवा किंवा या उभयनवी अव्ययाने करतात. म्हणजे द्वंद्व समासाच्या उदाहरणामध्ये तुम्हाला आणि, ब, अथवा, किंवा इत्यादी उभयनव्य अव्यय वापरतात. अशा प्रकारचे वाक्यामध्ये जर आलं तुम्हाला तर तुम्ही काय म्हणताल, द्वंद्व समासाचं हे उदाहरण आहे. तिसरा वैशिष्ट्य आहे दोन्ही पदाच्या अर्थाशिवाय त्याच जातीचा इतर पदार्थाचाही समावेश विग्रहात केलेला दिसून येतो. पहा, याचे शब्द दिलेले आहेत इथे आणि त्याचे विग्रह दिलेले आहेत. पहिला आहे आई वडील. आई आणि वडील. इथे काय आले, आणि म्हणजे उभयनवी अव्यय. हे उदाहरण कशाचं झालं, द्वंद्व समासाचं उदाहरण झालं. दुसरं उदाहरण आहे 4, 5. 4 किंवा 5 म्हणजे 4 आणि 5. तिसरं उदाहरण आहे अंथरूण पांघरूण म्हणजे अंथरण्यासाठी व पांघरण्यासाठी लागणाऱ्या वस्तू, इतर कपडे म्हणजे अंथरूण पांघरूण. सामाजिक शब्दाचा विग्रह याचे आणखीन उदाहरणं आहेत बघा. भाजीपाला, भाजी आणि पाला. स्त्री पुरुष, स्त्री व पुरुष. सुख दुःख, सुख आणि दुःख. केर कचरा, केर व कचरा. हे झाले द्वंद्व समासाचे उदाहरणे. आता शेवटचा प्रकार आहे बहुरवी समास. याची व्याख्या दोन्ही पदे महत्त्वाची नसून या दोन्ही शिवाय तिसऱ्या पदाचा बोध होतो तिथे काय होतं, बहुरवी समास होतो. याची वैशिष्ट्ये दोन्ही पदे महत्त्वाची नसून या दोन्ही शिवाय तिसऱ्या पदाचा बोध होतो तिथे बहुरवी समास होतो. या सामासिक शब्द ज्या त्याच्या तिसऱ्या पदाचे विशेषण असते. म्हणजे बहुरवी समासामध्ये काही सामासिक शब्द दिलेले आहेत आणि त्याचा विग्रह पाहूया आपण आता. अनंत
नाही अंत ज्याला तो म्हणजे काय झालं अनंत. चौकोन 4 आहेत कोण ज्याला तो म्हणजे चौकोन. लंबोदर लंब आहे उदर ज्याचे असा तो. हे झाले बहुब्रुवी समासाचे उदाहरणं आणि व्याख्या. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला समास हा घटक समजलाच असेल. त्यावरती आधारित काही उदाहरणं दिलेली आहेत. ते गृहपाठ करून तुम्ही फोटो पाठवणे गरजेचे आहे. पहा, इथे दिलेले आहे सामाजिक शब्द, विग्रह आणि समासाचे नाव. त्याचबरोबर सामासिक शब्दाचा विग्रह करणे आणि खाली विग्रहापासून सामासिक शब्द तयार करणे आणि चौथा आहे समाज ओळखायचा आहे. तुम्हाला उदाहरणं दिले आहेत, तो कोणत्या समाजात मोडतो हे तुम्हाला दाखवायचं आहे. धन्यवाद.